नवसंकेत न्यूज, अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत। मोटरसायकल चोरी प्रकरण उघडकीस, अट्टल चोरटा जेरबंद, 7 मोटरसायकली जप्त, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कामगिरी, 6 गुन्ह्यांचा पर्दाफाश, 4 लाखांचा ऐवज हस्तगत। कोल्हापूर जिल्ह्यात मोटरसायकल चोरीच्या वाढत्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने विशेष मोहीम राबवत अट्टल मोटरसायकल चोरट्याला अटक केली आहे। या कारवाईत तब्बल 7 मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या असून 6 चोरींच्या गुन्ह्यांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलंय। जिल्हा पोलीस अधीक्षक श्री महेंद्र पंडित यांनी मोटरसायकल चोरीच्या घटनांवर आळा घालण्यासोबतच आधी घडलेल्या गुन्ह्यांचा तपास लावण्याच्या सूचनानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखाली तपास पथक तयार करण्यात आलं। खात्रीशीर माहितीच्या आधारे सापळा रचून अटक दिनांक 14 मे 2025 रोजी पोलीस अंमलदार वैभव पाटील आणि गजानन गुरव यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आरोपी अमित चंद्रकांत हत्तीकोटे राहणार साने गुरुजी वसाहत कोल्हापूर हा चोरीची मोटरसायकल घेऊन मैल खड्डा निर्माण चौक परिसरात फिरत असल्याचं समजलं। पोलिसांनी तातडीनं सापळा रचत त्यास ज्युपिटर मोटरसायकलसह ताब्यात घेतलं। तपासादरम्यान संबंधित मोटरसायकल जुना राजवाडा पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात चोरीस गेली असल्याचं निष्पन्न झालं। त्यानंतर आरोपींकडून अधिक चौकशी केली असता त्याने आणखीन 5 मोटरसायकली चोरी केल्याची कबुली दिली। सर्व मोटरसायकली जुने NCC मैदान येथून हस्तगत करण्यात आल्या। या प्रकरणात आरोपी विरोधात मोटरसायकल चोरीचे एकूण 8 गुन्हे नोंद असून त्यास पुढील कारवाईसाठी जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे। ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर पोलीस अधीक्षक निकेश काटमोडे पाटील आणि बी धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। या कारवाईत पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे आणि पोलीस अंमलदार वैभव पाटील, गजानन गुरव, प्रदीप पाटील, विशाल खराडे, योगेश गोसावी, संतोष बर्गे, परशुराम गुजरे, महेंद्र कोरवी, शिवानंद मठपती, अरविंद पाटील, सुहास कांबळे आदींनी महत्त्वाची भूमिका बजावली। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा।